श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मकर संक्रांतीला आपले भाग्य उजळण्यासाठी राशीनुसार कोणी काय दान करावे. आता तुम्ही जर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार जर दान केले तर त्याचा खूप फायदा होतो, कारण राशीवर आपले भाग्य अवलंबून असते आणि राशीनुसार जर काही वस्तू आपण दान केल्या तर त्याचा जास्त फायदा होतो. आता 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे व या दिवशी बरेच लोक हे दान धर्म करत असतात व मकर संक्रांतीला जर तुम्ही दान केले तर खूपच चांगले. तसे तर शुभ दिवशी पण दान तुम्ही करू शकतायत, खूप पुण्य भेटते. त्याचबरोबर दान केल्यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि आपण जी सेवा करतो त्याचे त्वरित फळ हे भेटत असते. त्यामुळे राशीनुसार जर दान केले तर त्याचा खूप फायदा होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान करतात त्या त्या वस्तू सूर्य प्रत्येक जन्मामध्ये अनेक पटीने देत असते व बरेच लोक या दिवशी वस्त्रदान, रक्तदान, अन्नदान, परंतु तुम्ही जे दान करत आहात ते मनापासून दान करा, अगदी स्वतःच्या इच्छेने. दया कोणी तरी म्हणाले आहे म्हणून काही दान करू नका व विशेष म्हणजे गरजूंना दान करा, ज्याला गरज नाही त्याला दान करू नका. सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो, म्हणून याला मकर संक्रांती असे म्हणतात. आता या दिवशी आपले भाग्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला आपल्या राशीनुसार काही उपाय करायचे आहे. या उत्तरायणात नुसार काही उपाय करायचे आहे. तर राशीनुसार दान केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते, आपले सर्व संकट दूर होतात, दुःख बऱ्यापैकी कमी होतात. आता राशीनुसार दान कोणते करावे तर पहिली रास आहे मेष रास. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी इच्छा पूर्तीसाठी दान हे तीळ दान करावे. त्याचबरोबर पैसे पण दान करा. तिळासोबत पैशाचे पण दान करा, म्हणजेच 11 रुपये तुम्ही करू शकता, 21 रुपये करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही तीळ व पैसे देऊ शकता. मुख्य आहे ते तीळ आहे, लक्षात असू द्या. यानंतरची रास येत आहे ती म्हणजे वृषभ राशीच्या लोकांनी त्याचा वृषभ राशीचा स्वामी आहे जो शुक्र आहे. तर या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे आहेत ते दान करू शकता व त्याबरोबर तीळ त्यासोबत दान करावे. जास्त नाही पण मूठभर दान करावे. सोबत लोकरीचे कपडे म्हणजेच आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही ब्लँकेट दान करू शकता. त्याचबरोबर सॉक्स, स्वेटर, हातातील मोजे किंवा कानटोपी अशा प्रकारे तुम्ही लोकरीचे दान करू शकता. त्यानंतर येते वृषभ राशी. वृषभ राशीवाल्यांनी दान करावे. आता आहे ती मिथुन रास. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवे कपडे त्याचसोबत तीळ देखील द्यायचे आहे. हिरवे कपडे बरोबरच डाळ ही हिरवी असेल तरी जमेल, अशा प्रकारे आपण दान करायचे आहे. त्याच्यानंतर कर्क रास. आता कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी या कर्क राशीच्या लोकांनी लोकरीचे व साबुदाणा दान करायचे आहेत. यानंतरची एक रास आहे ती म्हणजे सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य. आता मकर संक्रांतीच्या दिवशी या लोकांनी गहू, लाल फूल, लाल कापड, गूळ, सोनं तर आपण सध्या खूप महाग आहे त्याच्यामुळे सोनं तर दान करणं शक्य नाही, परंतु तांब्याची वस्तू म्हणजेच एखादे भांडे दान करू शकताय, तांब्याचं वगैरे, चंदन दान करू शकताय. पुढची रास आहे ती कन्या रास आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. तर या कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहानुसार तेल, उडदाची डाळ, तीळ दान करावे. तीळ हे पांढरे असावे, लक्षात असू द्या. जे तीळ आपण वापरणार आहे ते पांढऱ्या कलरचे तीळ आपल्याला दान करायचे आहे. यापुढील रास आहे ती तूळ रास. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, वस्त्र, तांदूळ यापैकी काहीही दान करा. यानंतर वृषभ राशीचा स्वामी मंगळ आहे. गरजूंना तुम्ही तांदूळ
व घरी खिचडी वगैरे बनवून ती तुम्ही त्यांना खायला वगैरे देऊ शकताय. तुम्ही या दिवशी दान करायचे आहे. आता आहे धनुरास. धनुराशीचा स्वामी गुरु आहे. आता या राशीच्या लोकांनी तीळ, हरभरा डाळ हे दान करावे. यानंतर आहे मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी आहे. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी या लोकांनी तीळ, तेल यासोबत काळे वस्त्र सुद्धा दान करू शकता. यानंतर कुंभ रास. या राशीचा स्वामी देखील शनी आहे. तर या लोकांनी तीळ, वस्त्र, कंगवा, अन्नदान यापैकी काही पण दान करू शकता. नंतर आहे मीन रास. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र यापैकी काही पण दान करू शकता. बघा, राशीनुसार दान करावे. याशिवाय तुम्ही असे पण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही अन्नदान, वस्त्रदान करायचे असेल तर तुम्ही करू शकता. असे नाही की तुमच्या राशीनुसार तुम्हाला फक्त तीळ आणि गूळ वगैरे एवढंच करायचं आहे. तुमची इच्छा असेल तर हे दान करणं पण राशीनुसार जे दान करायचे आहे ते पण खूप गरजेचे आहे. त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला दान करायचे असेल, थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही गोरगरीब लोकांना वस्त्रदान करू शकता, अन्नदान करू शकताय. खूप चांगले असते. परंतु तुम्ही घरी जे अन्नदान करणारे खिचडी करून त्यांना देऊ शकताय. गरीब व गरजू व्यक्तीला, त्या लोकांना जे गरजेचे आहे ते तुम्ही देऊ शकताय. अशा प्रकारे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी जेवढे तुमच्या हातून दान करता येईल तेवढे करावे. त्याचबरोबर ज्या या राशी मी सांगितल्या आहेत, राशींचे गुरु वगैरे स्वामी वगैरे सांगितले आहेत, तर ज्या राशीवाल्यांना जे सांगितले आहेत तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी न चुकता ते दान करावे. त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला दान करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी न चुकता हे दान करा. हे खूप चांगले असे पुण्य आहे. आणि आपण जे दान करणार आहोत ते मनापासून करा. एखादं म्हणलं आहे या दिवशी हे दान केल्याने खूप चांगलं होतं आपल्या आणि ते फक्त आपल्याला तेवढ्यापुरतं, नाही बाबा माझं चांगलं होईल तेवढ्यापुरतं जाऊ द्या देऊ, असं वगैरे काही करू नका. जे दान करायचं आहे स्वइच्छेने, मनाने, चांगल्या मनाने, मनात काही हे ठेवू नये की अरे मी ह्याला हे करते ते करते, असं काही न ठेवता चांगल्या स्वच्छ निर्मळ मनाने आपण हे दान करावे. तर त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होतो. हे आत्ताच नाही तर पुढच्या खूप दिवसांसाठी तुम्हाला हे खूप चांगला अनुभव येईल. आणि शुभ दिवस म्हणजेच मकर संक्रांतीचा हा शुभ दिवस आहे. या दिवशी राशीवाल्यांनी जे सांगितलेलं आहे, जे अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान जे करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही करू शकताय. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ.